ओके, कृपया मुलींनो, हे तुमच्यासाठी आलेलं बक्षीस आहे, समजले? तुम्हाला मिळणार आहे हे सर्वांना. तुम्ही तर रेकॉर्ड ब्रेक केलं राजो. 5 मिनिटं लाईन गेली तरी कोणी जागेवरून हल्लं नाही बा. आणि धन्यवाद देतो तुम्हाला, कारण तुम्ही रक्ता मासाचे माणसा, समजले? तुमच्या रक्तात बाबासाहेब आंबेडकर होते. माय बापाऊनी भीमाचे उपकार लय गैर हो. तुम्ही खातात भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खातात भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. माय बापाऊनी भीमाचे उपकार लय गैर. माय बापाऊनी भीमाचे उपकार लय गैर हो. तुम्ही खातात भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खातात भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. या सहीची किमया नारी गेली बदलून दुनिया सारी. गेली बदलून दुनिया सारी. गेली बदलून दुनिया सारी. दारिद्र्य दूर पळाले आले वैभव घरोघरी. आले वैभव घरोघरी. तुरी वाढवली. आम्ही ऐकलं वाहो. बोलता बोलता 2 वेळा विषय सुटला आपला. गाडगे बाबाचं कीर्तन मुंबईला चालू असताना 1 वेळा विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर कीर्तनात जाऊन बसले. आणि गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेबासारखा विद्वान महात्मा येऊन बसावं. गाडगे बाबाच्या कानावर बातमी आली की गाडगे बाबाच्या कीर्तनात जगातला विद्वान महामानव, ज्यांनी या दीन दुबळ्या 18 पगड जातीच्या जीवनाचं कल्याण केलं माणसात. अरे, ज्याला माणसासारखं बोलण्याचा अधिकार नव्हता, माणसासारखं वागण्याचा अधिकार नव्हता, त्या महामानवानी बाबासाहेबांनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं, तर आम्हाला या विचारपीठावर बसवलं. गाडगे बाबा म्हणे विद्वान महात्मा कीर्तनात आलेला आहे. तर गाडगे बाबा लोकाईला सांगे, का रे लोक बाप हो. वराडी भाषेत म्हणत गाडगे बाबा, बाप हो तुम्ही देव पाहिला काय? लोक म्हणे नाही. अरे, मंदिरातला देव, दगडातला देव एका पंड्या पुजाऱ्याचं पोट भरते, पण आज आपल्या कीर्तनात आलेला देव महामानव हा लाखो बहुजनाचं जीवन बदलवते. बाबासाहेबाकडे बोट दाखवत हा तो देव महामानव ज्यानं, अरे ज्या महामानवानं दीन दुबळ्या जातीचं, एकाच जातीचं नव्हे तर ओबीसी सहित सर्वांचा विचार त्या काळात केला. पण आम्ही वाचलं नाही रे, आम्ही वाचलं नाही. कुंभारा परी फुले कुटुंबाकडे यायचे. आले काय फुलेच? फुले साहेब आले काय? नाही ना. मी फुले कुटुंबाकडे नेहमी आमचे गुरु यायचे भाऊ, आणि त्यांच्यामुळे मी कीर्तन हे प्रबोधन शिकलो. आणि आपण लोक फार मोठे, कारण आपण कोरोनात वाचलेले आहो. कोरोनानं अच्छा वाल्याले संपवलं बाई. विचारे साऊंड वाले 2 वर्ष किती फजिती झाली. तर पुरी यायच्या भोंगेच जाडे धसले होते. तुमच्यापेक्षा आमची फजिती झाली, गायक लोकांची, कलाकार लोकांची. आम्ही बाहेर हिंडणारे लोक नवीन याटम बेट्टे खायले. घरी काय भेटे हो कोरोनात? सकाळी फिक्क वरण, संध्याकाळी तेच फोडणीचं. खाशीन तर खाय, नाही तर मास्क लावून झोपून राह.
कोरोनानं तर या मतलबी लोकांचा परिचय केला की हे जग किती मतलबी आहे हे कोरोनातच समजलं. नवरा बायकोचं किती प्रेम आहे हेही कोरोनातच समजलं. बायकोवर नवऱ्याचं किती प्रेम, नवऱ्यावर बायकोचं किती प्रेम. नवऱ्याला कोरोना झाला ना, बायकोनं दरवाजाच्या खालच्या फटीतून ताट दिलं. जेवढा आहे तेवढंच खाय, मागू नको. हात लावशील तर निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह. कोरोना पण कोरोनानं एक केलं, ज्या म्हातारीला जिंदगीत इंग्लिश ना बोलताय तेही म्हातारी इंग्लिश बोलव. प्रत्येक म्हातारी म्हणे क्वारंटाईन केला. आज लेकराईले बुद्ध विहारात पाठवा, कारण गरज आहे त्या बुद्ध विहाराची. त्या तथागतांनी आम्हाला शांतीचा संदेश दिला. अरे आम्हाला बाबासाहेबांनी का बुद्धाकडे नेलं? 56 मध्ये 35 मध्ये धर्मांतराचा आवाज उठवला, 56 मध्ये बुद्धाच्या वटीत टाकलं, नागपूरच्या भूमीला पवित्र केलं. आम्ही प्रत्येकाने बुद्ध विहारामध्ये लेकराईले पाठवा, त्यांना बुद्धाचा विचार, त्यांना तथागताचा विचार जीवनात उतरवू द्या. त्यांना तुकारामाचा, कबीराचा, गाडगे बाबाचा, बाबासाहेबाचा विज्ञाननिष्ठ विचार उतरवू द्या. या अंधश्रद्धेच्या खाणीतून हा बहुजन समाज जागृत झाला पाहिजे. आता गरज आहे त्याची. बिखरे बिखरे बाल तेरे होठ गुलाबी गाल तुझे देख के क्या बताऊं मेरा क्या हुआ है. काय नाव आहे तुमचं? नंदूभाऊ चांबट अळणाव आहे. चांबट हे आपले अळणाव वा किती दलिंदर आहे. चांबट वाघ मारे, जिंदगीत बकरी मारत नाही. आणि हे आपलेच आहे बहुजन समाजाचे अळणाव. पण म्या म्हटलं की आवाज देतात ते. काय म्हटलं तुम्ही? तेरे बिखरे बिखरे बाल. तुमचं वय किती झालं? 52. या वयात अजून बिकरे बिकरे बालच. अरे आपले कोण केले हाल, मनुवादों ने किया बेहाल, पोको किया कंगाल, पुजारी बन के पोती पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बन के पोती पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बन के पोती पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बन के पोती पढ़ के सारे हो गए माला माल. आज भाऊ इथं सर्व जातीचे लोक आहेत, बल्कि मुस्लिम समाजाचे लोक आहेत. पण आम्हाला भडकवल्या चाललं धर्माधर्मामध्ये. वो खतरे में है, वो धोके में है. आम्हाला हा जातीवाद नष्ट करायचा आहे, हा जातीवाद संपवायचा आहे. तरुणांनो तुमचे डोके या सत्सक विवेक बुद्धी वापरा. आताचं षडयंत्र मोठं विचलित आहे. जास्त जर आम्ही बोलीन ना उद्या, पत्रकार साहेब तुम्हाला आम्हालाही सांभाळाच लागते. आता माझ्या गुरुवर चाकू हमला केला होता मुंबई का? आम्ही खरं बोलतो आणि खरं बोलू. समाजाला पटो या न पटो, पण तुकाराम महाराजच्या भाषेत सांगू, ही अंधश्रद्धा बाबागिरी तुमच्या डोक्यातून काढा. माझ्या माय मावल्यांनो, रमाबाई सारखी बाबासाहेबाला साथ द्या. केवढं त्याग होता हो रमाबाईचा, केवढा त्याग होता. अहो रमाबाई उपाशी तापाशी झोपली. अहो बाबासाहेब आंबेडकर बाहेर देशात शिक्षणाला गेले. 4 मुलं रमाबाईच्या देखत डोळ्या देखत पोटचे गोळे गेले. रमाबाईनं कधी दुःख नाही दाखवलं बाबासाहेबाला. अहो पत्नी कशी असावी? दुःखाच्या प्रसंगात साथ देणारी असावी. रमाबाई आंबेडकर लहानपणी आई वडिलाची छाया हरपली. 9 वर्षाची असताना, बाबासाहेब 14 वर्षाचे असताना बालविवाह झाला. 37 वर्षे जगली माऊली. आणि त्या 37 वर्षातही हे महामानव बाहेर देशात राहायचे, इंग्लंडला. आम्ही ऐकलं अमेरिकेला. बाबासाहेब आंबेडकर बाहेर देशात असताना बाबासाहेबाला पैशाची गरज पडली तर बाबासाहेबाला रमाबाई मनी ऑर्डरनं पैसे पाठवायची. मनी ऑर्डरनं पैसे पाठवायची आणि रमा उपाशी झोपायची. त्या पोरीनं मग भाषणात सांगितलं, शेणाच्या गौऱ्या केल्या, रमाबाईनं विकल्या आणि विकून पैसा जमा केला आणि बाबासाहेबाला पाठवला. रमाबाई जेव्हा बाबासाहेब वापस आले
तेव्हा रमाबाईला एक प्रश्न केला बाबासाहेबांना, माझा गंगाधर कुठं आहे, रमेश कुठं आहे, इंदू कुठं आहे? रमाबाईच्या डोळ्यात अश्रू आले. रमेश, गंगाधर, इंदू नाहीये आता. रमाबाईला विचारलं बाबासाहेबांना, मुलं कुठं गेले? अहो म्हणे पैशाच्या अभावी डॉक्टर कडे नेऊ शकली नाही मी, त्या तीनही मुलाला वाचू शकली नाही. बाबासाहेब म्हणत, रमू. बाबासाहेब रमाबाईला रमू म्हणायचे. तुझ्याकडे पैसे नाही म्हणत, मला तर तू महिन्याच्या महिन्या मनी ऑर्डरनं पैसे पाठवत राहिली व रमू. रमाबाईनं दिलेलं उत्तर ऐका. तुमच्या आमच्यासाठी या जोडप्याचं केवढं योगदान आहे. रमाबाई म्हणे, माझे मूल गेले तरी चालेल, पण तुम्ही शिकले पाहिजे, कारण तुम्ही शिकले तर समाज शिकल्याशिवाय राहणार नाही. स्वतःची मुलं गमावले रे या परिवारानं. भार तो संसाराचा वाहुनी आपल्या पाठी, सदा जिजवीत शिका पतीच्या सेवेसाठी. रमाबाई आंबेडकर समयी लीन झाली पतीच्या पदकमली, अहो पतीच्या पदकमली. मरेपर्यंत केली पती सेवा, मरेपर्यंत केली पती सेवा. धन्य माऊली त्या नशिबात होती, धन्य माऊली त्या नशिबात होती. वंदन आहे त्या रमाबाईला, वंदन आहे त्या सावित्रीला. तिनं तुमच्यासाठी शेण खाल्लं व बाई. तिला पुण्यामध्ये भेळवाड्यात शेण मारलं. आणि त्या सावित्रीनं तुमच्याकरता रात्रीची शाळा खोलली बाई. त्या जिजाबाईनं या महाराष्ट्रासाठी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज दिला. त्या माय माऊलीला अहिल्याबाई होळकर सासऱ्याची राजवट चालवली. तुम्हाला वंदन आहे त्या माऊल्या, वाचा आचरणात आणा. भीम शिक्षण घ्याया दूरदेशी जाता, गोवऱ्या थापत होती तरी रमाई माता. गायन संत गाई संत भीमरायासाठी, अहो भीमरायासाठी. करी कष्ट काम करुणी अधाम, करी कष्ट काम करुणी अधाम. असऱ्या मुखाने सदा नाथ होती. बोलो रमाबाई आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा. मी फार मोठा विद्वान नाही, खेड्यातला माणूस. 25 वर्ष झाले या समाज प्रबोधन कामात उतरलो. या खंजिरीची कला आहे. तुमच्याकडे याला दपडी म्हणतात, बिंबडी म्हणतात. हे खंजिरी आहे ना, हिचं चांबलं कशाचं आहे? हे हरणीचं चांबलं आहे, हरण. आणि हे हरण किती महाग आहे हे सलमान खानलेच माहित आहे. सलमान खान आयुष्यात हरणच्या वाटी जाणार नाही. त्याला झोपीत दिसली तर म्हणीन तू कशी काय आली हो. आणि हे दुसरा आहे बकरा. बकरा हे खाणारेले पक्क्यात माहित आहे. आणि हे आहे घोरपड. कलरही सर्वच आहेत. अब हा भगवा कलर आहे माननीय उद्धवराव बाळासाहेब ठाकरे. शिवसेना कोणाची? हा दुसरा भगवा आहे भाऊ, शिंदे गट. हे आम आदमी. 200च्या वर युनिट फिरली वीज बिल माफ. हे भीमसेना रामदास भाऊ आठवले, आरपीआय आठवले साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हे सगळे कलर आहे. हे मनसे तनसे दिलसे बांधा भोंगे. हे नवीन पक्ष आहे. वरते आहे माननीय प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू उद्धवराव ठाकरे साहेब, शिवसेना. मधात आहे संभाजी ब्रिगेड, परिवर्तनाचा विचार. खाली आहे वंचित बहुजन प्रकाशराव आंबेडकर. सगळेच कलर आहे ते बघ. आणि हे आहे भाऊ राष्ट्रवादी 1, हे राष्ट्रवादी 2. ये मोदी सरकार अच्छे दिन आने वाले हैं. 950 रुपयाचा गॅस झाला. हो भाई केवढ्याचा गॅस झाला. हे आहे कांग्रेस, जय सब मिलके रहो. सब ये MIM भी है मेरे पास. और ये है अपक्ष आमदार बच्चू भाऊ को प्रहार का फटका.
अपंग का नेता, गरीब का दाता, हे सगळेच कलर आहेत आणि याच्यातून काही वाजवा. तुम्हाला 5 मिनिटात मी प्रबोधनातून 1 मिनिटात चालता काय 5 मिनिटं गौतमी पाटीलची भेट घेऊन येऊ. 2 मिनिटात गौतमी बाईची भेट घेऊ आपण. चला. तुले म्हणायचं शिंत महामानवाचा विचाराचा जागर, ग्रामगीतात तुकोबाची गाथा, संविधान वाचा, कलम कलम तुले कळली पाहिजे बाई. त्या बाबासाहेबांना जगातला पहिला मंत्री तुमच्यासाठी राजीनामा दिला कायदे मंत्री पदाचा. त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर होतो हो बाई. कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला हो. स्वतःचा मुलगा मांडीवर मरताना पाहिला हो बाबासाहेबांना. राजरत्न मांडीवर मरताना पाहिला. राजरत्नाची अंत्ययात्रा चालू असताना बाबासाहेबांनी कोणीतरी विचारलं याला नवीन कपडे घ्यायला लागतील. बाबासाहेबांनी उत्तर दिलं, अरे नवीन कपडे कसे आणू रे, याला पैसे नव्हते म्हणून मी डॉक्टरकडे नेऊ शकलो नाही. माझा राजरत्न रात्रभर तापीनं फणफणत होता, मी त्याला औषध पुरवू शकलो नाही. त्याला कसे नवीन कपडे घेऊ. आम्ही ऐकलं भाऊ, अरे बाबासाहेबाचा राजरत्न गेला. बाबासाहेबाच्या राजरत्नाला जुन्या कपड्यात रमाबाईनं गुंडाळलं. अंत्ययात्रा झाली. लगेच हे जोडपं लंडनच्या दौऱ्यावर निघालं. बाबासाहेब लंडनला गेले. लंडनला बाबासाहेबाला विचारलं मोठ्या भावानी, तुमचा राजरत्न गेला, तुम्हाला दुःख नाही झालं. बाबासाहेबांना उत्तर दिलं, माझा एक राजरत्न गेला पण मला लाखो राजरत्नाचं जीवन घडवायचंय. मला लंडनला जायचंच. सुज्ञानाचा निर्मळ झरा, सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस करा, जन्म येईल का माझा भीमरायावानी, सांगा पुढारी होईल का माझा भीमरायावानी, सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का. भाऊ आमचे मित्र आलेले तिथं अकोटवरून, विजय देवानंद भिसे, मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद संभाजीनगर, तथा सुनील भारत वानखडे इथं आलेले, त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी झटणारी जुनी मंडळी कृष्णाभाऊ लोखंडे सर आणि कलेश बोराडे काकाचं तर लय फोन टू फोन बोलणं झालं. आय लव्ह यू पहिल्यांदा त्यांनीच केलं. पंडित दादा कटारे असतील, दिनेश दादा कटारे असतील, बाळासाहेब जाधव सर असतील, रवी दादा जगताप असतील, तथा राजूभाऊ जगताप असतील, मिलिंद दादा रोकडे तर नाहीत आज, परंतु भाऊ त्यांच्या कुटुंबातलं कोणी आहे का रोकडे, आणि आदरणीय विजय दादा रोकडे जरी नाहीत, शाहू पवार तथा सुनील दादा खरकवार खतरा आणला माहिती, संतोष दादा साळवे आणि फुले, आणि आताची समिती आहे भाऊ आदरणीय आमचे विश्वनाथ काळे आणि संजय भालेराव, तथा सर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव लखनदादा इंगळे लखन भाई. अरे लखन भैया कहाँ है, एक बार आओ गला लगा दो. तुम तो अभी ये साल के पुराने साल के अध्यक्ष है ना, लेकिन मार्च महीने में तुम्हारा हिसाब हो जाएगा. मैंने ये ऐसा बुद्ध विहार पहली बार देखा जहाँ मार्च टू मार्च चलता, जैसा बैंक का हिसाब चलता ऐसा तुम्हारा ज्ञान बुद्ध विहार का हिसाब चलता. ताड़ी बजाओ. आणि या बुद्ध विहारात ही तरुण मंडळी, 1 मिनिट या, एक पुस्तक देऊन तुमचं स्वागत करतो. अर्थात मी काही महाराज नाही भावा, खेड्यातलं पोट्ट आहो मी, ग्रामीण भागातला माणूस आहो,
माझी गाडी आली ना, गाडीजवळ काही लोक मलाच विचारे, महाराज कोणता होय रे? द्या हो गुच्चा. ओके, या दादा एक फोटो. होऊन पाहिलं, हे अमिताभ बच्चन सारखे उच्च आहेत. माणूस असा पाहिजे. भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. इथं बाहो भरपूर कार्यक्रम बाकी आहे. तुम्ही 8:15 वाजता बसून बसेला, 1.5 तास झालं हे प्रबोधन चालू आहे. तुम्ही मला नाही वाटत रातभर आज उठता, तुमचं फाउंडेशन फिट झालं. पण मला महत्वाचे विषय हाताळायचे आहेत. अलीकडली तरुण पोरपोरी प्रेम प्रकरणात पागल झाले. प्रेम करा, अंतर जातीय लग्न करा, जात संपून जाईल. जात घेऊन मरू नका, अंतर जातीय लग्न करा. पण बहिणींनो पाया लागतो, पळून जाणं बंद करा. तुम्ही पळून चालल्या पण कोणासोबत? सत्सक विवेक बुद्धी वापर. तू पळून चालली, फायनान्सवर गाडी घेते ते पोरग, गटावर पेट्रोल टाकते. फायनान्स वाला साहेब आला की मग बाजूच्या बिल्डिंग मध्ये लपते. तू प्रेम कर, पण प्रेम रमाई सारखं, बाबासाहेबासारखं प्रेम, ज्योतिबा सारखं, सावित्री सारखं प्रेम, शहाजी राजा सारखं, जिजाबाई सारखं कर, तर तुझे प्रेम सक्सेस होईल. हा विषय नंतर पाहू आपण. पण महत्वाचा कार्यक्रम, आदरणीय सूत्रसंचालन करणारे गोड माणूस आहे. असं वाटते साखर कारखान्याच्या बाजूनच घर आहे त्याचा, एवढा गोड आवाज आहे. पुढील 5-10 मिनिटं हा कार्यक्रम सांभाळतील. गेटवरलेचा खूप आभारी आहो. तुम्ही गेटवर उभ्या, इज्जत वाढवली तुम्ही या कार्यक्रमाची. तुम्ही उभे असल्याच्यानं बाहेर लोकांना असं वाटते खूप गर्दी आहे गड्या, आणि तुमच्यामुळे यायले थंडी वाजून राहिली नाही. तुम्ही पुरी थंडी झेलली. मी तुमच्यातला एक ओराडी भाषेत हसत राहतो. 19 वर्षाच्या नंतर तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. मला या घ्या ना पुढचा प्रबोध कार्यक्रम झाला. घ्या 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 ना, बोला ना, एक नाव घ्या, द्या ना.